बरं ठीक आहे. अरे नाही, विश्वास मला- पाठक सरांना मला विचारू द्या, मला त्यांना विचारू द्या सर, जेव्हा इतक्या मोठ्या संस्थेवरती, घटनात्मक संस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं, जर घोळ आहेत असं नाहीये, आपण क्षणभर असं म्हणूया की ठीक आहे काँग्रेसने आता आरोप केले, पण अनेक वर्ष तुम्ही पण अशाच प्रकारचे आरोप करत होतात. या देशातल्या जनतेला सुद्धा माहिती आहे की 50% आणि 60% मतदान होतं, कारण मतदान होतं, रांगा लागतात, पण ते बाकीचे वरचे कोण असतात ते का मत करत नाहीत. अनेक मृतांचे नावं त्याच्यामध्ये आहेत, पिढ्यानं पिढ्या चालत आलेले आहेत, डबल आहेत, ह्या सगळे घोळ आहेत ना. मग हे सगळे घोळ निस्तरणं जबाबदारी कुणाची आहे? आणि ते त्याची उत्तरं, ते म्हणतात की स्पेसिफिक उत्तर तरी द्या विचारलेल्या प्रश्नांची, ती का दिली जात नाहीयेत? अरे बघा, इलेक्शन कमिशन उत्तर का देत नाहीये, कसं हँडल करतायत त्याच्याबद्दल मी सांगू शकत नाही, कारण मी इलेक्शन कमिशनचा प्रवक्ता नाही आहे. अगदी बरोबर. आता इलेक्शन कमिशनच्या समोर काही प्रश्नचिन्ह असे निर्माण झाले असतील की काँग्रेस ज्यांना जेव्हा 99 लोकसभेमध्ये जागा मिळाल्या तेव्हा काँग्रेसने मोठ्या प्रमाणामध्ये सेलिब्रेशन केलं, कारण काँग्रेसला माहित होतं की आपण 45 वरून 99 वर गेलेलो आहे. बोला बोला नाही, मध्ये बोलू नका हो, आता ऐकलं तुमचं. त्यांचं होऊ द्या ना. हा किशोर भाऊ, तुमचं पाल्हा मी एवढा वेळ ऐकलं, चुप बसलो होतो, मध्ये बोलू नका कोणी, कृपा करून. बघा, 99 वेळानंतर सेलिब्रेशन होतं, यांना सगळं व्यवस्थित वाटत होतं. मला सांगा की मतदार याद्यांमध्ये जर घोळ झाला असेल आणि आम्ही जर 313 वरून 240 वर येत असू तर मग हा विरोधाभास नाही का? 1 वर्षानंतर यांना ओप्रती सुचते की मतदार याद्यांमध्ये घोळ झालेला आहे आणि कुठेतरी आपलं नुकसान झालेलं आहे. यांचा कोणत्याही कॉन्स्टिट्युशनल बॉडीजवर यांचा विश्वासच नाही. मग ते हायकोर्ट असो, सुप्रीम कोर्ट असो, इलेक्शन कमिशन असो, ईव्हीएम मशीन असो, यांचा तुम्ही जर ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर यांना तेवढ्या सिरियसली इलेक्शन कमिशन असो की हायकोर्ट बघत असतं. डोकलामच्या बाबतीत किंवा गलवानच्या बाबतीमध्ये ज्या प्रकारे राहुल गांधी सारखे म्हणायचे की इतकी इतकी जमीन आपण गमावलेली आहे, शेवटी सुप्रीम कोर्टाला विचारावं लागलं की तुमच्या जो ऑथेंटिकेटेड माहिती आहे का? बोलत आहे म्हणजे आपले लष्कर प्रमुख काही म्हणतात आणि स्वतःहून आपलं काहीतरी बोलतात, त्यामुळे यांची विश्वासार्हता काय? ठीक आहे, यांची विश्वासार्हता काय हा प्रश्न आहे. बरं, इलेक्शन कमिशनने हा किशोरजी तुम्ही जरा चुप बसा, आता थोडा चुप बसा, तुम्ही कोणत्या पक्षाचे मला माहित नाही, चुप बसा थोडा. तर की मुळामध्ये यांचा कोणत्याही संस्थांवर यांचा विश्वास नाही, त्यामुळे अशा प्रकारे ते करतात. म्हणून त्या प्रकारे आणि त्या प्रमाणामध्ये इलेक्शन कमिशन देखील त्यांना सिरियसली घेत नाही. आता आम्ही देखील काही मुद्दे आणले की वायनाड असो, रायबरेली असो, तिथे देखील घोळ आहे. यांनी सुरुवात कशी केली की 2019च्या कंपेअरमध्ये 2024 मध्ये लोकसभेमध्ये वोटरची संख्या वाढली. पण म्हणताय घोळ आहे, ते पण म्हणतायत घोळ आहे. हा घोळ निस्तरला पाहिजे की नाही? हा घोळ निस्तरणं जबाबदारी जरूर निस्तरला पाहिजे. जरूर निस्तरला पाहिजे, त्यात काही दुमतच नाही. फक्त जो कोणी घोळ रेस करतात आहे त्यांच्या बोलण्यामध्ये काही कन्सिस्टन्सी हवी. एक तर 1 वर्षानंतर यांना ओप्रती सुचते. 99 जागा मिळाल्या, सेलिब्रेशन केलं. 240 जागांवर बीजेपी आली, सेलिब्रेशन केलं. बरं किशोर भाऊ, एक वर्षानंतर त्यांना दिसतं की काम नाही. मला विश्वासला हेच विचारायचं आहे की जर त्रुटी असतील आणि त्याच्यावर प्रश्न विचारले गेले तर तुम्ही सुद्धा त्रुट्या काढत आहात. तुम्ही म्हणताय की वायनाडमध्येही चूक आहे आणि त्या अखिलेश यादव मध्ये चूक आहे, सगळ्याही चूक आहे, तर तुम्ही कबूल का करत नाही? वरून तुम्ही म्हटलं की मी काही निवडणूक आयोगाचा प्रवक्ता नाही, तर देवेंद्र फडणवीस, अनुराग ठाकूर हे काय प्रवक्ते आहे का? विश्वास हा प्रश्न आहे निवडणूक प्रक्रियेचा, ज्याच्यामुळे सरकार निवडून येते. आणि महाराष्ट्राचं सरकार हे फर्जी असेल, कारण निवडणुकीच्या दिवशी रिझल्ट लागल्यानंतर अनेक तुमचे आमदार म्हणत होते की आमचं जमल असं वाटत नव्हतं, पण जमलं. त्याच्यात बरं ठीक आहे, आपण त्याच्यात नको जायला. मी बालाजी गाडी पाटील तुम्हाला विचारायचं आहे. नाही, एक मिनिट, यांना बोलू दिलं तर मला बोलू द्या. बोला तुम्ही यांना बोलू दिलं, हे काय बोलले तर नाही. प्रश्न असा आहे, किशोरजींना हे माहित नाही की ईव्हीएम मशीनच्या आधी ज्या प्रकारे बूथ कॅप्चरिंग व्हायचं, ज्या प्रकारे नेहरूजींनी डीएमला फोन करून सांगितलं की याचे निकाल बदला, यांना त्याच्या सवयी आहे. आता कुठेतरी ट्रान्सपरंटली कामं होतात, त्याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह करेक्शन काही चुका असू शकतात, पण आपल्याला पुढे जायचं आहे. संपूर्ण इलेक्शन कमिशनला बदनाम करणं, 99 जागा मिळाल्या की सेलिब्रेट करणं, ही दुतोंडीची भूमिका आहे, ही आक्षेपार्ह आहे. बरं ठीक आहे.